नमस्कार मित्रांनो, मी राहुल चव्हाण आपले स्वागत करतो आपल्या चॅनल मराठी रहस्य कथावर। आज आपण जाणून घेणार आहोत एक रहस्यमय कथा, बीचवरील थरार भाग 1। अहो डॉक्टर, रूम नंबर 72चा पेशंट बेडवर नाही आहे। एक नर्स धावत डॉक्टरांच्या कॅबिन मध्ये आली। डॉक्टर धावत धावत तिथे पोचले, पण खरोखर पेशंट जागेवर नव्हता। डॉक्टरांनी रिपोर्ट्स बघितल्या। ओ माय गॉड, रितेश, पांडू, अरे झोपा काढता काय तुम्ही लोक? अरे शोधा त्याला, जा लवकर। तसे पांडू आणि त्याचे सहकारी रितेशला शोधायला लागले। 9 वाजले असतील। शहर वस्तीत त्यात गाड्यांची ये जा होती। हायवेवर खोकत खोकत लडखडत रितेश चालला होता। त्याच्या चालण्याचा वेग वाढला। आपल्या मागे आपला कोणी पाठलाग तर करीत नाही ना, हे बघण्यासाठी त्याची मान सारखी मागे जात होती। एका जोराच्या हॉर्नने त्याची पावले थांबली। एक तीक्ष्ण लाईट रितेशच्या डोळ्यावर पडली। तसा आपला हात त्याने डोळ्यावर नेला। का रे, मारायचंय का? दुसरीकडे जा ना, माझ्या गाडीखाली का मरतो? ड्रायव्हरच्या ह्या वाक्याने रितेशची पावलं रस्त्याकडे वळली। होय, मला मारायचंय, स्वतःशीच तो पुटपुटला। त्याने आपल्या हातात घुसवलेल्या सुया उपसून काढल्या। तशी रक्ताची एक धार त्याच्या हातातून वाहू लागली। काहीतरी पुटपुटत तो रागाने रस्त्यावरून चालला होता। कसला तरी जोराचा आवाज त्याला येत होता। त्याने त्या दिशेने आपली मान वळवली। समुद्राच्या लाटा जोराचा आवाज करत किनाऱ्यावर आदळत होत्या। त्या लाटाकडे त्याचं लक्ष गेलं। तो त्या दिशेने चालू लागला। सकाळी मॉर्निंग वॉकर्स, दुपारी लहान मुले आणि संध्याकाळी प्रेमी युगलांचा वावर असणारे हे बीच। रात्री मात्र स्मशान होऊन जायचं। बीचवर भयान शांतता होती। उसळणाऱ्या लाटा शांतता भंग करत होत्या। लाईट नसल्यामुळे सर्वत्र अंधार होता। चंद्राचा काय तो उजेड। मोठमोठ्या इमारती आणि झगमटाच्या दुनियेत हे बीच खूपच बदनाम होतं, स्पेशली रात्रीच्या वेळी। हंटेड बीच, नावातच दहशत आणि काही प्रमाणातच खरं सुद्धा होतं। अनेक जण ह्या बीचवर गायब झाले, ते परत आलेच नाहीत। काहींची फुगलेली मडी हे बीच पोलिसांना परत करत असे। ह्या बीचची रेती तर इतर बीच प्रमाणे नव्हतीच। त्या रेतीचा काळा रंग त्या बीचला लागलेलं ग्रहणच। ओरडणे, विवळणे आणि वेगवेगळ्या मानवी आकृत्या दिसणे या प्रकारामुळे हे बीच नेहमीच चर्चेत असायचं। रितेश त्या बीचकडे चालू लागला। काटेरी तारांनी वेढलेली बीचला एकच गेट होते, ते सुद्धा बंद दिसत होते। रितेश त्या बंद गेटकडे एकटक बघत रागाने येत होता। गेट बंद बघून तो गुडघ्यावर बसून त्या बंद गेटकडे बघत होता। त्याला समोर एक बोर्ड दिसला। ह्या बीचवर रात्री येणं निषिद्ध आहे। पुढील धोका टाळण्यासाठी या बीचवर येऊ नये, हुकुमावरून। हे तळपीट वाचून रितेश हसला। त्याला जोराचा खोकला लागला। पोटात प्रचंड कळ येऊ लागली। तो विव्हळत होता, मध्येच हसत होता। जडखळत शेवटी तो उभा राहिला आणि पोटातून तोंडात आलेल्या रक्ताची धार त्याने त्या बोर्डावर थुंकली। पांढऱ्या सफेद बोर्डावर आपल्याच रक्ताने सोडलेली पिचकारी आणि त्याची ती छटा बघून रक्ताळलेल्या ओठावर हसू फुटलं। शर्टाच्या बाह्यांना ते रक्त पुसलं आणि तो ते गेट पासून थोडा बाजूला गेला। साले, मरायला आलेल्या माणसाला मरणाची भीती दाखवतात? ब्लड कॅन्सरच्या लास्ट स्टेजचा माणूस मी, मला भीती दाखवतात का रे हरामांनो? स्वतःशीच पुटपुटत त्याने ती काटेरी तार हाताने फाकवली आणि कशाचीही पर्वा न करता तो आत शिरला। त्याचा शर्ट त्या कुंपणाला अडकला होता। काटे लागून हातातून रक्त वाहत होते। अडकलेला शर्ट तसाच सोडून तो पुढे आला आणि त्या उसळणाऱ्या सागराकडे जाऊ लागला। त्याची पावलं वेगाने समुद्राकडे जात होती। अचानक त्याला जहाजाचा आवाज ऐकू येऊ लागला। त्याला नवल वाटलं, कारण सरकारने ह्या बीचवरून मालवाहतूक बंद केली होती।
सागरावर झुलतं हे जहाज जवळ येत होतं. त्याला त्यात हातात मशाली घेतलेली लोक दिसले. हे बघून त्याची पावले वेगात चालू लागली. त्या निळ्या सागराला त्या रात्री काळी छटा आली होती. एखादी उसळणारी पांढरी लाट त्या काळ्या सागराला छेदत होती. त्याला समोर एक वृद्ध बाई दिसली. आता ही कोण आणि इथे काय करते? त्या वृद्ध बाईचा हात रितेशला बोलवत होता, पण तो त्या मनस्थितीत नव्हता. तो त्या वृद्धेकडे बघत पुढे जात होता. त्या बाईचं बोट आता सागराकडे वळलं. तशी रितेशची नजर सागराकडे गेली. प्रचंड सडलेला वास त्याच्या नाकात शिरला. त्याने आपलं नाक दाबलं आणि समोरून त्या लाटेबरोबर मानवी मृतदेह वाहत येत असल्याचे त्याला दिसले. फुगलेली प्रेते, तो घाणवास. त्याच्या पायाजवळ बदाबद ते मृतदेह पडत होते. त्याच्या पायाला लागणाऱ्या पाण्याचा रंग आता लाल झाला होता. रक्तच ते. फेसाळणाऱ्या लाटा आता त्याला लाल दिसत होत्या. त्याने मागे बघितलं. ते पडलेले मृतदेह लडखडत उभे राहत होते आणि त्याच्या मागे सरपटत येत होते. त्याच्या पायाचा वेग वाढला. तो आता पळ काढू लागला. बाजूला एक तरुणीचे प्रेत पडलेले होते. माशांनी खाऊन फेकलेले अर्धकच्च प्रेत बघून रितेश घाबरला. मागून अनेक भयानक चेहऱ्याचे लोक त्याचा पाठलाग करत होते. त्या किंचाळी आणि त्याचे ते भयान आवाज कानठळ्या उठवणारे होते. तो त्या बीचवर सैरावेरा पळत होता. अचानक कसल्या तरी अडथळ्याने तो खाली आपटला. त्याने आपल्या पायाकडे बघितलं. त्याच्या पायाला एका हाताने पकडलं होतं. तो हात अक्षरशः रेतीच्या आतून आला होता. त्याला प्रचंड थकवा आणि जीवघेणा खोकला आला. त्याच्या तोंडातून रक्त बाहेर आलं. ते रक्त त्या उसळलेल्या पाण्यात मिसळत होतं. तो सर्व ताकदीनिशी उभा राहिला आणि अमानवी हातातून आपला पाय सोडवण्याचा प्रयत्न करू लागला. त्याने आपली शक्ती लावली, पण सगळं व्यर्थ. त्या हाताची पकड खूप मजबूत होती. त्या हाताने रितेशला जमिनीत ओढण्याचा प्रयत्न केला. तो तडफडू लागला. समुद्रातून आलेले मुर्दे त्याच्या आसपास गोळा झाले. भयान चेहरे, सडलेले. अचानक त्याला कसली तरी आकृती दिसली. तिच्या पायात दगड बांधला होता. दगड ओढत ती भयान आकृती रितेश जवळ येत होती. ती आकृती रितेश जवळ उभी राहिली. भयान पाण्याने फुगलेली, अर्धवट माशांनी खाल्लेली ती काया. त्या आकृतीने इशारा केला तसे ते भयान चेहऱ्याचे लोक मागे सरकू लागले. रितेशला जमिनीत उडणाऱ्या माणसाची पकड सुद्धा ढिली झाली आणि तो हात परत जमिनीत निघून गेला. रितेश एकटक त्या आकृतीकडे बघत होता. तिच्या तोंडून कर्णकर्कश आवाजात शब्द बाहेर पडले, सुप्रसिद्ध इंजिनियर रितेश. त्या आकृतीच्या तोंडून त्याचं आपलं नाव ऐकून रितेश गोंधळला. तो कसाबसा उभा राहिला. त्याने निरखून बघितलं आणि त्याच्या अंगावर काटा आला. त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, मिस सुनीता, तूच ना ती बांधकाम अधिकारी? रितेशच्या तोंडून आपलं नाव ऐकून समोर उभी असलेली ती सडलेली भयान आकृती जोरजोरात हसू लागली. स्मशान शांतता असलेल्या त्या बीचवर त्या बाईचा आवाज अजून भयान वाटत होता. रितेश समोर उभा होता. त्याच्या नाकातून रक्त वाहत होतं. डोळ्याभोवती काळी वर्तुळं आणि अंगात झालेला सांगाडा. कसा बसा उचलून तो उभा होता. त्याच्याकडे बघत ती काळ्या कुट्ट दाताची बाई बोलली, शेवटी तुला तुझ्या बापाची सजा मिळालीच. अरे बघ जरा स्वतःकडे, भारतातील नंबर 1 इंजिनियर. अरे बघ स्वतःकडे. आज हालत काय झाली तुझी. तू आणि तुझ्या बॉसने जे माझ्याबरोबर जे केलं त्याची हीच शिक्षा तुला. मर आता, सडून मर. विचित्र आवाजातून विद्रूप चेहऱ्याच्या सुनीताकडे बघून रितेशला खात्री पटली की ती आता या जगाची नाही तर या बीचची राक्षसीन बनली आहे, ज्याच्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. पण आता चित्र वेगळं होतं. आपल्याबद्दलचे असे बोल ऐकून रितेश जाम चिडला. स्वतःला सावरत तो त्या बाईकडे बघत बोलला, इथे जीव
इथे येऊन जीव दिलासा आपल्या कर्माने. गेलीस पळून ना तुझ्या यार बरोबर आणि तू सोडून गेला म्हणून जीव दिलास. कर्माची फळ मी नाही तू भोगतेस झाली. रितेशच्या तोंडून हे शब्द ऐकून सुनीता गुरगुरू लागली. ती आता रितेशच्या दिशेने येऊ लागले. आपल्या पायाला बांधलेला दगड ओढत ती रितेश जवळ येत होती. ती येताना बघून रितेश घाबरला आणि मागे मागे सरकू लागला. एक मोठ्या लाटेने पायाला मार बसल्याने तो खाली पडला. पाणी त्याच्या डोक्यावरून गेलं. पाण्यात तो हातपाय मारू लागला. त्याचा गळा कुणीतरी पकडला. त्याने दोन्ही हातांनी तो सोडवण्याचा प्रयत्न केला, पण तो वर उचलला गेला. त्या सुनीताने त्याला जवळपास 3 फूट उंच वर उचललं. रितेशच्या गळ्याला फास लागला होता. त्याचं तडफडणे बघून सुनीताच्या लाल लाल बडक डोळ्यातील भाव अचानक बदलले. तिने रितेशला बाजूला फेकून दिलं आणि त्याच्याकडे बघत बोलली, जीव नव्हता दिला मी, मारलं गेलंय मला. आईबाप गरीब, मला शिक्षणाची आवड, घरची परिस्थिती बेताची, माझ्या मागे लहान भाऊ, बाप आर्मी ऑफिसर. आपल्या इमानदारीबरोबर कधी गद्दारी करायची नाही, प्रामाणिकपणे काम करायची ही त्याची शिकवण. माझ्या शिक्षणासाठी झटत होता बिचारा. मला पण त्याचंच कष्ट दिसत होतं. मी सुद्धा मन लावून अभ्यास करायची. बापांना माझ्या शिक्षणासाठी घर गहाण ठेवलं. शेवटी कष्ट करून रात्रीचा दिवस करून पास झाले. बापाने तर सगळ्या गावात पेढे वाटले होते. आई बापांचे पांग फेडायची वेळ आता माझ्यावर होती. सिलेक्शन झालं या शहरात बांधकाम अधिकारी. सुरुवातीला ठरवलं की स्वच्छ कारभार करायचा, पण हे शहर आणि इथली लोक किती वाईट आहेत हे हळूहळू कळू लागलं. अनेकांनी आपली चुकीची टेंडर पास करण्यासाठी लाच द्यायचा प्रयत्न केला, पण अक्षरशः हाकलून लावलं त्यांना. काहींना तर चुकीच्या कामाबद्दल जेलमध्ये सुद्धा पाठवलं. पण माझा काळ ठरला तो तुझा बॉस विल्सन, त्याच्याबरोबर काम करायचंस ना तू, लाखो कमवायचंस म्हणे. तू पण आला होतास त्या दिवशी माझ्या ऑफिसमध्ये मला तुझा प्रोजेक्ट समजावून सांगायला. पण एका प्लेग्राऊंडसाठी आरक्षित जागा विल्यम कॉम्प्लेक्ससाठी देणं माझ्या तत्वात बसत नव्हतं. तुझ्याबरोबरचा तो प्रोजेक्ट रिजेक्ट केला मी. पण दुसऱ्या दिवशी घरात एक बॅग मिळाली विल्सनकडून, पैशाने भरलेली, सोबत त्याची चिठ्ठी. कधी वाटलं घ्यायचं ते पैसे, बापाचे कर्ज आणि दुःख दूर होईल. पण नंतर विचार आला, लाच घेऊन कर्ज फेडेल तर स्वाभिमानी असलेला माझा बाप जीव देईल. शेवटी ते पैसे त्या विल्सनच्या तोंडावर मारले. खूप भडकला तो. त्या दिवसापासून घरावर दगड पडू लागले. कधी वाटेत गुंडाकडून माझी छेड काढली जाऊ लागली. कधी कधी फोनवरून धमक्या. ऑफिसमध्ये त्याच्या चमच्यांनी माझं आणि माझे सहकारी विजय यांचे अनैतिक संबंध असल्याची अफवा उठवली. किती हा त्रास, अगदी आत्महत्या करण्यापर्यंतचा. मग मीच केस केली होती पोलीस ठाण्यामध्ये. त्याला अटकही झाली, पण दुसऱ्या तासाला तो बाहेर आला. त्या दिवशी मी ऑफिसमधून घरी येत होते. काही अपडेट चेक करता करता लक्षात आलं की गाडी कुठेतरी दुसरीकडे जात आहे. ड्रायव्हरला विचारलं, पण तो एक शब्द बोलेना. शेवटी इथे त्याची गाडी थांबली. काही बोलण्याच्या आत त्याचे गुंड गाडीत शिरले आणि त्यांनी मला उचलून एका बोटीवर आणलं. वाजले असतील 6. सूर्य मावळत होता आणि तो आलाच. मी पायात हात दगड बांधलेला. काय कसाली अवकात आहे काय तुझी? विल्सन म्हणतात त्याला मला. या जागी तुझ्यासारखे कित्येक दफन केलेत मी, असं बोलत होता. मी गयावया करत होते. माझ्याकडे पर्यायच नव्हता, पण त्याने मला त्या पाण्यात फेकून दिली. तो दगड आणि मी खोलवर जाऊन पडलो. गेला जीव आणि आले मी ह्या कधी न संपणाऱ्या भूतयोनीत. सांग ना, माझी चूक काय होती? प्रामाणिकपणे काम करणं चुकीचं आहे का मारलं त्यांनी मला? 4-5 दिवसांनी माशांना खाल्लेल्या अवस्थेत माझं प्रेत ह्या पाण्यावर तरंगत होतं आणि अनैतिक संबंधातून आत्महत्या हे लेबल लावलं मला. काय? अरे न्याय आहे का नाही तुमच्या मानवी राज्यात? माझ्या आईबापाला काय वाटलं असेल? प्रामाणिकपणे काम करू नये का? जाऊ दे, तुला काय कळणार म्हणा, तू पण त्यांच्यातला. तुझ्या अवस्थेवरून वाटतंय तू जास्त वेळ जगणार नाहीयेस.
एवढं बोलून सुनीता मागे वळली आणि परत समुद्राकडे जाऊ लागली. तिला थांबवत रितेश म्हणाला, मिस सुनीता, विल्सन असं काही करेल हे मला नाही वाटत, कारण माझ्याबरोबर खूप चांगला वागतो तो. मी अनाथ, लहानपणी शिकून काबाड कष्ट करून शिक्षण पूर्ण केलं, चांगली नोकरी लागली. तिथेच माझी भेट विल्सनशी झाली. त्याने मला लाखो रुपयांचं पॅकेज जाहीर केलं, ऑफर केलं. मी फक्त त्याच्या डिझाईन्स काढून देत होतो. त्याचे काही काळे धंदे मला माहीत होते, पण मला माझ्या कामाशी मतलब. माझे दिवस खूप चांगले चालू होते. काही दिवसांनी मला रोजी भेटली, माझी प्रेयसी. लवकरच आम्ही लग्न करणार होतो, पण काही दिवसांनी मला त्रास सुरू झाले. आजार वाढला, रिपोर्ट्समध्ये ब्लड कॅन्सर निघाला. माझी तर दुनियाच बदलली या रोगाने. माझ्या कामातील लक्ष गेलं आणि मी काही दिवसच जगणार हे ऐकून माझी प्रेयसी सुद्धा. माझा आजार वाढत होता, अक्षरशः रक्त ओकत आहे मी. फक्त 1-2 आठवडे आयुष्य आहे माझं, पण ते सगळं विव्हळण्यात जात होतं. प्रचंड त्रास होत होता. कशाला जगायचं असं, त्यापेक्षा मेलेलं बरं, म्हणून जीव द्यायला आलो होतो इथे. पण आता तुझ्याबद्दल ऐकून मला वाईट वाटलं. तुझ्याबद्दल मला सहानुभूती आहे आणि ह्या त्रासाला कंटाळलो आहे. माझी आत्महत्या तर फिक्स आहेच, पण मी माझी आत्महत्या 1 दिवस पुढे ढकलतो. असं बोलून रितेश तिच्याकडे बघत मागे फिरला आणि लडखडत चालू लागला. आजूबाजूला चित्रविचित्र भूतं त्याला बघत होती. त्या घोळक्यातून वाट काढत तो चालत होता. बीचवरून त्या भूतांच्या घोळक्यातून रितेश बाहेर आला. अर्धनग्न अवस्थेत तो रस्त्यावरून चालत होता. वाटेत सुनीताचे तिच्यावर झालेल्या अन्यायाची कहाणी तो आठवत होता. ज्याने आपल्याला आधार दिला, नोकरी दिली, तो बॉस बरोबर की काही वेळापूर्वी आपली कहाणी सांगून आपल्या बॉसला विलन ठरवणारी सुनीता, या द्विधा मनस्थितीमध्ये तो अडकला होता. ब्लड कॅन्सरचा त्रास त्याचा जीव घेत होता. वाटेतच तो कितीतरी वेळा कोसळला होता. अखेर लडखडत तो आपल्या फ्लॅटमध्ये पोहोचला. त्याने थंड पाण्याचा बाथ घेतला. सुनीताची कहाणी आणि तिचा तो केविलवाणा चेहरा त्याला अस्वस्थ करत होता. त्याने आपल्या गोळ्या घेतल्या. त्याला काही प्रमाणात आराम मिळाला, पण झोप नाही. सारखं तो सुनीताचा भयान सडलेला चेहरा आणि तिने सांगितलेली ती कहाणी. त्या सडलेल्या चेहऱ्यात सुद्धा तिच्या डोळ्यातले भाव त्याला विचार करायला भाग पाडत होते. सकाळ झाली. त्याने आवरायला सुरुवात केली. आंघोळ करून त्याने ब्रेकफास्ट केला. अधूनमधून खोकला आणि ते रक्त त्याला आपल्या अवस्थेची जाणीव करून देत होतं. त्याने आपल्या गोळ्या तोंडात कोंबल्या, चराचर चावून खाल्ल्या. गोळ्या पोटात जाताच त्याला प्रचंड वेदना होऊ लागल्या. तो फरशीवर विवळत पडला. काही वेळाने हा त्रास कमी झाला. त्याने आपला नवीन शर्ट अंगावर चढवला, वर कोट चढवला. कॅन्सरमुळे डोक्यावर थोडे वाचलेले केस त्याने सावरले. आरशासमोर उभा राहिला असता त्याचीच त्याला भीती वाटली. एकेकाळी हँडसम हंग असलेला रितेश आज ह्या रोगामुळे विद्रूप बनला. आरशातलं त्याचंच रूप त्याला भीती घालत होतं. तो आरशात बघून जोरात किंचाळला आणि ओल्या डोळ्यांनी त्याने तो आरसा फोडून आपल्या प्रवासाला निघाला. तर मित्रांनो, व्हिडिओ मोठा होत असल्यामुळे आपण व्हिडिओला इथेच थांबवणार आहोत. आपण त्याचा पुढील भाग उद्याच्या भागामध्ये भाग 2 मध्ये आपण दाखवणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला सांगा. आणि आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आशा आहे की तुम्हाला बीचवरील थरार ही भयकथा नक्कीच आवडली असेल. धन्यवाद.